महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील हे उपस्थित होते। काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी घाडगे, रईसा रंगरेज, अभियंता सूर्यवंशी, शेठजी मोहिते यांच्या प्रचारासाठी बालाजीनगर, यशवंत आणि वसंतनगर इथं बैठका घेण्यात आलेत। यावेळी माजी मंत्री पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली। भाजपच्या धोरणामुळे लोकांना जगणं मुश्किल झाले। विविध प्रकारचे टॅक्स लादले गेलेत। महापालिकेत काम करणारे नगरसेवक निवडून गेले पाहिजेत। काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीने सक्षम उमेदवार दिले असून त्यांना विजयी करा, ते कामासाठी कमी पडणार नाहीत असंही पाटील म्हणालेत। स्वागत शाहीर आंबी यांनी केले। संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले। जयकुमार पाटील, किरण सूर्यवंशी, अभिजित चिमान्ना, जयराम मुलिया यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला बोनस सुद्धा तुमच्या हातात मिळत नाही। टॅक्सेशनच्या सीएला आपण वर्षाला ज्या पद्धतीने हे देत होतो, म्हणजे त्याची फी देत होतो, आज महिन्याला त्याच्या क्लार्कला फी द्यायला लागते। सीएची वेगळी फी झाली। म्हणजे धंद्यात कुठला विषय राहिला सांगा, आणि त्या धंद्यातनं उभा करत असताना कामगारांचा पगार तर द्यायचाच आहे। या कामगारांना टॅक्स तर कटच करायचा आहे। आज बेनिफिट कोणाला मिळायला लागलं सांग, आणि सगळ्या असणाऱ्या सबसिड्या, सगळ्या असणाऱ्या यांनी जाहीर केलेल्या गोष्टी हे फसव्यात। एकही गोष्ट यांची थेट नाही आहे की मला त्या ठिकाणी काहीतरी दिलं आणि ते गरजेचे आहे। आणि स्पष्टपणे माझं मत आहे, भीक का द्यायला तुम्ही देता? ज्याला अडचणी आहे त्याला अडचण उभा करा ना। शेतकऱ्याची अडचण यांनी करून ठेवली। आज शेतकरी खायला जेवण करायचं बंद झालं तर आपली काय अवस्था येईल? मग आपल्याला परदेशावर, बाकीच्या देशांवर ही आपलं अवलंबून राहायला लागेल। त्या शेतकऱ्यांच्या अडचणी का बघत नाही? कुठली गोष्ट एखादा उद्रेक झाला, तुम्हालाही माहिती आहे आंदोलनं होत होती, म्हणजे तुमच्याही कॉलनीने कधीतरी आंदोलन केलं असेल। त्या आंदोलनामध्ये तुम्हालाही माहिती आहे पुढारी येऊन बसायचं आणि आंदोलनाचं काही ना काहीतरी त्या ठिकाणी सारांश काढायचं। एक दिवसाच्या वर जाता का मला आठवते, मी एकदा नागपूरला गेलो। आमचे आजोबा वसंतदादा तिथं मुख्यमंत्री होते।